हाय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. या अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांचं, सर्व विद्यार्थ्यांचं या फर्स्ट इयरमध्ये सर्वांचं ही हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. 10वीच्या तुमच्या अफाट यशानंतर विद्यार्थी तत्पर झालेले असतात की आम्हाला काय करायचं, कोणत्या फील्डमध्ये जायचं. आता तुम्ही निवडलेली आहे चांगली फील्ड, ज्या फील्डचं नाव आहे पॉलिटेक्निक. पॉलीचा अर्थ काय होते? तर हा पॉलीचा अर्थ होते मेनी, खूप साऱ्या व्हरायटीज, डिफरंट टाइप्स है ना. टेक्निकचा अर्थ होते मेथड्स है ना. याच्या वेगवेगळ्या मेथड्स टेक्निक असतील. तर पॉलिटेक्निक्स म्हणजे खूप साऱ्या व्हेरायटीज तुम्हाला या पॉलिटेक्निक मध्ये पाहायला आहे. टेक्निक म्हणजे टेक्निकल नॉलेज तुम्हाला याच्यात भेटणार आहे. कोणतीही गोष्ट, जसं आपण म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे या पॉलिटेक्निक मध्ये. आणि हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, म्हणजे आपलं मुंबई स्टेट बोर्ड आहे MSBT. ठीक आहे, MSBT पॉलिटेक्निक मध्ये फर्स्ट इयर मध्ये तुम्ही सध्या आलेले आहे आणि 10वी नंतर तुम्ही डायरेक्टली या फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेतली. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपला जो सब्जेक्ट आहे या वर्षीचा, तो सब्जेक्ट म्हणजे बेसिक सायन्स. त्या बेसिक सायन्सला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या या ब्रांच बद्दल माहिती पाहिजे. जेवढेही ब्रांच असतील महाराष्ट्रातील पॉलिटेक्निकच्या, त्या सगळ्या ब्रांचला हा विषय आहे, ज्या विषयाचं नाव काय आहे, बेसिक सायन्स. आता मला सांगा, सायन्स म्हणजे काय होते? सायन्स म्हणजे होते विज्ञान आणि बेसिकचा अर्थ होते मूळ. तर मूळ विज्ञान काय आहे, या विज्ञानामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, ते सगळंच्या सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला बेसिक सायन्स मध्ये भेटणार. जसं करंट मला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे करंट कसा फ्लो होते, तरी पण आपण याच्यामध्ये करंट पाहणार आहे. मॅग्नेट काय असते, मॅग्नेट बद्दल इन्फॉर्मेशन आपण या बेसिक सायन्स मध्ये पाहणार आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की या बेसिक सायन्स मध्ये पाहायला भेटते. जर तुम्ही सुईला जर समजा पाण्यावरती तरंगलो, तर सुई हे पाण्यावरती तरंगत नाही, डायरेक्टली खाली जाते जर तुम्ही असं टाकलं तर. पण एक पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावरती जर समजा सुईला ठेवला आणि पत्ता जर काढून फेकला, तर सुई त्या पाण्यावरती तरंगते बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. हा सुद्धा कॉन्सेप्ट आपण या बेसिक सायन्स मध्ये पाहणार आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि या MSBT पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना बेसिक सायन्स बद्दल मी थोडंसं या व्हिडिओमधून घेऊन येत आहे. कारण आता तुम्ही ज्या ब्रांच मध्ये आले, त्या ब्रांच वेगवेगळ्या बसले. कम्प्युटर असतील, IT असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, सिव्हिल मेकॅनिकल, खूप साऱ्या इलेक्ट्रिकल, या सगळ्या ब्रांचेस साठी हा सब्जेक्ट कॉमन आहे. या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जे पाहायला भेटणार आहे ते बेसिक नॉलेज आहे. या सब्जेक्ट मध्ये सगळ्याच्या सगळं बेसिक कॉन्सेप्ट राहणार आहे. फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, दोन्ही सब्जेक्ट याच्यामध्ये मिक्स राहणार आहे. तर हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री, पहिला एक फिजिक्स आणि दुसरा आहे केमिस्ट्री. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांचं मिश्रण याच्यामध्ये राहणार आहे. आणि हे दोन्ही सब्जेक्ट मिळाले तर एक सब्जेक्ट म्हणते, ज्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स. ठीक आहे, बेसिक सायन्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. फिजिक्स मध्ये तुम्ही पाहू शकता की फिजिक्स मध्ये लाईट कसा जळतो, मॅग्नेट कसा काम करते, ठीक आहे, त्याच्यानंतर बॅटरी कशी तयार होते, बॅटरी मधले सेल कसे बनतात, दोन गाड्या जर समजा एकमेकांना ओढल्या तर फोर्स कसा जनरेट होते, या सगळ्या गोष्टी फिजिक्स मध्ये पाहायला भेटते. केमिस्ट्री मध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन पाहायला भेटतील. सेल कसा तयार होते, बॅटरी, आपण पाण्यापासून, लिक्विड पासून बॅटरी कशी बनवू शकतो. आता तुम्ही पाहू शकता आपल्या घरी चार्जर होते, तर चार्जर मध्ये काय असते, लिक्विड असते, पाणी असते. जो इन्व्हर्टर असते, ते इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये, मग ते कसं जनरेट होते, त्याचे रिॲक्शन कसे असतात, त्या सगळ्या आपण केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहे. तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे बेसिक सायन्स. हा फर्स्ट इयरचा तुमचा सब्जेक्ट आहे, जो महत्वाचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर हा बेसिक सायन्स सब्जेक्ट बद्दल आपण पाहताय. बेसिक सायन्स मध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आपण मेजरमेंट करू. हा युनिट नंबर 1 आहे बेसिक सायन्सचा. त्या बेसिक सायन्स मध्ये फिजिक्सचा युनिट नंबर 1 आहे, त्याचा युनिट अँड मेजरमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे टेप कसा मोजायचा. कारण पहा, सर्वच ब्रांचसाठी बरं, जेवढेही काही ब्रांच असतील त्या सगळ्या ब्रांचसाठी सगळ्यात पहिले काय येणं गरजेचं आहे, मेजरमेंट. त्याला टेप मोजता आला पाहिजे.
ठीक आहे, त्याला सगळ्या काही मेजरमेंट करता आला पाहिजे, पेन्सिल असो, बॉटल असो, जे काही असेल ते मेजरमेंट करता आला पाहिजे, मोजमाप करता आला पाहिजे, स्क्रू, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एवढी मोठी बिल्डिंग्स असते है ना, जमीन असते, एवढ्या मोठ्या विहिरीचं बांधकाम असते, हे सगळ्याचं मेजरमेंट करता आला पाहिजे. आणि म्हणून ते मेजरमेंट करण्यासाठी आपण याच्यात पाहणार आहोत बेसिक सायन्स मध्ये फिजिक्सच्या युनिट नंबर 1 मध्ये. आता आपण पेपर बद्दल याची माहिती घेऊ की पेपर मध्ये याचं कसं असेल. अजून काय पेपरच्या अगोदर जाण्याच्या अगोदर कंटेंट सांगू राहिलो बेसिक सायन्स मध्ये काय काय आहे. हे मॅग्नेट आहे, साऊथ नॉर्थ पोल तुम्हाला ऑलरेडी होतं. इलेक्ट्रिकल करंट कसा फ्लो होते है ना, इकडे पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते, लाईट जळते है ना. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट बद्दल तुम्हाला सांगतो मी. इलेक्ट्रिक करंट हा असा आहे, जोपर्यंत त्याला अर्थिंग भेटत नाही तोपर्यंत तो आपली रिएक्शन कंप्लीट करत नाही, पुरा सर्किट कंप्लीट करत नाही. आता मला सांगा, झाडावरचे जे पक्षी असतात त्यांना करंट कधीच लागत नाही, त्याचं कारण तुम्ही सांगा बरं, कमेंट बॉक्स मध्ये सांगा की झाडावरचे जे पक्षी बसतात झाडावर, ते तारावर जर बसले तर तारावर बसल्यानंतर त्यांना करंट लागत नाही. कारण बिकॉज ऑफ त्यांचं सर्किट कंप्लीट होत नाही, त्यांना जमिनीपासून अर्थिंग भेटत नाही, म्हणून ते मरत नाही, त्यांना करंट लागत नाही. असे खूप सारे एक्झाम्पल आहे जे तुम्हाला समजायचं आहे. ठीक आहे, कधी कधी आपल्या शरीरामधूनही करंट निघते, तो करंट कसं निघते ते लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजून सांगेल त्या युनिटमध्ये. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटची गोष्ट जर आपण केली, कोणाची गोष्ट, मॅग्नेटची, तर मॅग्नेट तुम्हाला माहिती आहे मॅग्नेट कसा काम करते मॅग्नेट. हे बघा, हा मॅग्नेट आहे, या मॅग्नेटला काही खिळ्स आहे ना, हे खिळे इथं ठेवलेले आहे, खिळे ठेवल्याबरोबर ते मॅग्नेटला चिपकले. तर असं काय असते की तो मॅग्नेट सोबत चिपकल्या जाते, याच्यामध्ये कोणतं तरी अट्रॅक्शन असते, त्या अट्रॅक्शन थ्रू ते चिपकल्या जाते. हे मेटल आहे आणि हे काय मॅग्नेट आहे, हे दोन्ही एकमेकाला चिपकल्या जाते. हे पण आपण फिजिक्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आपण पाहणार आहोत आणि फिजिक्स मध्ये पण पाहणार आहे. केमिस्ट्रीमध्ये आपण पाहतो की जंग कसा लागतो, जंग त्याला आपण कोरोजन म्हणतो, हे केमिस्ट्रीमध्ये पण पाहणार आहोत. कोरोजन म्हणजे काय, जंग तुम्हाला माहिती आहे, लालसर काहीतरी लोखंडावर असते, त्याला आपण कोरोजन म्हणतो. हे पण डीपली आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आता याचा पेपर कसा असते, याचा पेपर पॅटर्न कसा असते ते समजून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपण सिलेबसकडे जाऊ. आता याचा जो पेपर पॅटर्न असते या बेसिक सायन्सचा, आपला सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स. ठीक आहे, तर बेसिक सायन्सचा जो पेपर असते शेवटचा, तो असते 70 मार्क्सचा. ठीक आहे, हा 70 मार्क्सचा पेपर जो असते फायनल पेपर असते, आणि 70 मार्क्सचा जो पेपर असते तो ऑनलाईन पेपर तुमचा असतो फायनल. ठीक आहे, ऑनलाईन पेपर असतो तुमचा फायनल बेसिक सायन्सचा. बघा, आता बेसिक सायन्सचा जो पेपर असतो, बेसिक सायन्स, तर बेसिक सायन्स मध्ये आपण पाहतो 70 मार्काचा याचा पेपर असतो आणि 30 मार्क तुमचे जे असतात युनिट टेस्ट 1 मध्ये आणि युनिट टेस्ट 2 मध्ये असतात. लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलं की याचा पेपर कसा असतो. त्याचा पेपर असतो 70 मार्काचा. किती मार्काचा? 70 मार्काचा पेपर असतो. ठीक आहे, आणि 30 मार्काचा तुमचा इंटरनल मार्क्स असतात. हे कसे बघा, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. आता पहिली युनिट टेस्ट किती मार्काची असते? 30 मार्काची. दुसरी युनिट टेस्ट किती मार्काची असते? 30. मग समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क भेटले, पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 10 मार्क्स भेटले, दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये 10 मार्क्स भेटले, तर तुमचा ऍव्हरेज शेवटी या 30 पैकी कितीचा बनते? 10 मार्काचा. दुसरं अजून उदाहरण, जर समजा मी इथं 15 मार्क्स घेतले, इथं 15 मार्क्स भेटले तुम्हाला, तर या दोघांचा ऍव्हरेज तुम्हाला भेटणार किती? 15 मार्क्स. तर अशा प्रकारचा मार्किंग जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटते याच्यामध्ये पेपरची. हे झालं 30 मार्क्स. तर 30 मार्क्स युनिट 1 आणि युनिट 2 हे मिळून 30 मार्क्स जे आहे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2, UT1 अँड UT2 हे दोन मिळून तुमचे किती मार्क्स होतात? 30. आणि 70 मार्काचा तुमचा पेपर असते, तो असते ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन पेपर असते. आणि पण युनिट टेस्ट हे तुमची थेरॉटिकल घेतली जाते, थेरॉटिकल पेपर घेतला जातो. थेरॉटिकल पेपर म्हणजे तुम्हाला लिहायला लागते, रायटिंग करावं लागते पेपरमध्ये. ठीक आहे, हा थेरॉटिकल पेपर असते तुमचा युनिट टेस्ट आणि युनिट टेस्ट 2, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. हे डिपेंड करते कॉलेजवर कसा घेतात. पण आता प्रिव्हियस इयरला तर पूर्ण थेरॉटिकल पेपर झाला, क्वेश्चन आन्सर इथे तुम्हाला लिहायला लागते, क्वेश्चन आणि आन्सर थेरॉटिकल पेपर. ठीक आहे, तर हा ऑनलाईन पेपर राहणार. तर टोटल ते तुमचे भरतात 100 मार्काचा हा थेरी पेपर असतो. किती मार्काचा?
100 मार्काचा थेरी पेपर असतो, ठीक आहे. तो ऑनलाईन तुम्हाला सॉल्व्ह करावा लागते, ऑनलाईन पेपर तुमचा होतो, ठीक आहे. तर आता बेसिक सायन्स मध्ये सगळ्यात पहिले आपण पाहू याचा युनिट कोणते कोणते तुम्हाला शिकायला भेटणार, ठीक आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचं मिश्रण जो आहे तो आहे बेसिक सायन्स. आणि बेसिक सायन्स मध्ये एकदम इंटरेस्टिंग टॉपिक्स याच्यामध्ये आहेत, तुम्हाला तर मजा येईल बेसिक सायन्स आपल्यासोबत शिकताना. हा बेसिक सायन्स फर्स्ट इयरचा हे आहे, सिलेबस आहे. सगळ्यात पहिला युनिट आहे तो युनिट अँड मेजरमेंट. पहिला जो युनिट आहे युनिट अँड मेजरमेंट, जो किती मार्क्सचा आहे, 9 मार्क्सचा, 9 मार्क्सचा. आता मला सांगा युनिट अँड मेजरमेंटची तुम्हाला गरज का नाही आहे? मला सांगा, तुम्हाला जर समजा टेपच लावता आला नाही, तुम्हाला मोजमापच करता नाही आला, तर तुम्ही अनपढ राहसान. म्हणून मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, कोणतीही ब्रांच असो, जिथपर्यंत तुम्हाला मोजता येणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जसं मेमरी तुम्हाला मोजायची आहे. मेमरी कशी मोजाल? केबी मध्ये है ना, टीबी मध्ये, एमबी मध्ये है ना, बाईट मध्ये, हे असे मेमरी मोजतो आपण. मग असंच आपल्याला सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, यार्ड, फीट हे असं मोजता आला पाहिजे ना. त्याच्यासाठी हा पहिला युनिट आहे. आणि सर्व ब्रांचसाठी आहे, ऑल ब्रांचेससाठी पहिला युनिट आहे युनिट अँड मेजरमेंट. ह्याच्यामध्ये आपण पाहू मोजमाप कसं करायचं. सिव्हिल इंजिनियरला घर बांधायचं आहे आणि याला मोजमापच करतात, हाताने मोजून काय असं नाही, त्याच्यासाठी टेप लागते, इन्स्ट्रुमेंट लागते आणि त्याचं मेजरमेंट तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून पहिला युनिट कोणता दिलेला आहे? मेजरमेंट, ठीक आहे. दुसरा सेकंड जो युनिट आहे तो आहे फिजिक्सचा. हे फिजिक्स चालू आहे. फिजिक्सचं नाव आहे सगळं दुसरं आहे इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बद्दल मी पहिलेच सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी काय असते, कशी असते. इलेक्ट्रिसिटी आपण काय करू शकतो? डिस्ट्रॉय करू शकत नाही, त्याला आपण डेव्हलप करू शकत नाही, त्याला आपल्याला क्रिएट करावं लागते इलेक्ट्रिसिटीला. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? चार्ज ट्रान्सफर होतात इकडून तिकडे. दुसरं उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी तुम्ही कुठं पाहतात? हवे दिसत नाही इलेक्ट्रिसिटीचे लाईट जे चालू आहे, पंखी जे चालू आहे, हे बिकॉज ऑफ कशामुळे आहे? इलेक्ट्रिसिटी. मॅग्नेटिझम मध्ये आपण पाहू की कोणत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मॅग्नेशिया होत नाही. साऊंड, जसा आपण आवाज ऐकतो डीजे वाला, बाबू मेरा गाना लगा दे, हे ऐकलं असेल तुम्ही गाणं, तर तो साऊंड जो असते ना, त्याच्या जो स्पीकर असते, स्पीकरच्या मागच्या बाजूने जे असते ते काय असते? मॅग्नेट असते. मॅग्नेट शिवाय साऊंड क्रिएट होऊ शकत नाही. सेमीकंडक्टर म्हणजे अर्धा म्हणजे तो मेटल म्हणून काम करते कधी कधी, आणि कधी कधी लाकूड म्हणून काम करते. मेटल मधून करंट जाते, लाकडामधून करंट जात नाही. म्हणजे कधी कधी इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह होते, कधी कधी होणार नाही. याच्याबद्दल आपण याच्यामध्ये पाहणार आहे युनिट नंबर 2 मध्ये, जो 14 मार्क्स आहे फिजिक्सचा. त्याच्यानंतर थर्ड जो आहे थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्रीचा अर्थ समजा फॉर एक्झाम्पल हा रॉड घेतला, मी काय घेतला? रॉड. आता हा रॉड घेतल्यानंतर इथं जर समजा मी फ्लेम लावली, गरम लावली, तर हा रॉड धीरे 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 इकडे गरम होत जाईल. मग असं काय होते? काय असं कारण आहे मेटलमध्ये? असे कोणते चार्ज आहे ज्या चार्जमुळे हा हीट होत जाते आणि आपल्याला हात जो आहे तो जळायला लागते. जळतं, आपण फेकून देतो हात. गलतीनं चुकीनं भाजी बनवण्याचा चम्मच जर भाजीच्या गंजात राहिला आणि थोड्या वेळानं हात लावला तर पूर्ण चम्मच जो आहे तो पूर्ण हीट होऊन जाते, नंतर आपण फेकून देतो तो चम्मच, चटका लागते. ते आहे थर्मोमेट्री. फायबर ऑप्टिक्स केबल, इंटरनेट मधून फायबर केबल जे असतात, फायबर केबल त्याच्यामधूनच इंटरनेट असते. ऑप्टिकल फायबर जे असतात त्याच्यामधून रेज येतात है ना, इन्फ्रारेड जे रेज असतात ते त्याच्यामधून फायबर ऑप्टिक्स केबल मधून येतात. ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. ते आहे 12 मार्क्सचा. तर इथे फिजिक्स संपला. फिजिक्समध्ये युनिट कोणते आहेत लक्ष द्या. अजून एक वेळा फिजिक्समध्ये युनिट पाहिजे तुम्हाला, युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, ठीक आहे. हे तुमचा झाला फिजिक्स, ठीक आहे. हा झाला फिजिक्स. हे दोन्ही विषय मी शिकवणार आहे तुम्हाला. वेगवेगळ्या कोणत्याही सरकडे जायची गरज नाही आहे. फिजिक्स ही मी शिकवतो आणि केमिस्ट्री मी शिकवतो. त्याच्यानंतर फिजिक्सच्या नंतर पुढचा जो आहे तो आहे केमिकल, म्हणजे केमिस्ट्री, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण बॉन्डिंग कशा पद्धतीने होते ते आपण पाहू. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड है ना, कोव्हॅलंट बॉन्ड, ह्याबद्दल तुम्ही अवगत असाल, तुम्हाला माहित असेल, तेच याच्यामध्ये पाहणार आहोत. तर 9 सिंगल बॉन्ड असा असतो, डबल बॉन्ड असा असतो, ट्रिपल बॉन्ड असा असतो है ना. जेव्हा इलेक्ट्रॉनची पेअरिंग होते तेव्हा सिंगल बॉन्ड म्हणते, डबल पेअरिंग असेल म्हणजे 4 इलेक्ट्रॉन असतील तर डबल पेअर होती आणि 6 इलेक्ट्रॉन असेल तर ट्रिपल पेअरिंग होते, ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल कोरोजन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा पुढचा सब्जेक्ट आहे, पाचवा युनिट आहे.
जो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे द्रवणाच्या सहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी कशी डेव्हलप करतो. म्हणजे एखादा केमिकल जर बनवला, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जर समजा आपण पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये जर मीठ टाकलं, तर मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यावरून लाईट म्हणजे एनर्जी, करंट डेव्हलप करू शकतो. आणि ते जे द्रवण बनलेलं आहे, ते जे मिश्रण बनलेलं आहे, त्याला आपण इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून डेव्हलप होते. त्यालाच मेकॅनिझम आपण म्हणतो. इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून डेव्हलप होते. त्याच्यानंतर मेटल कोरोजन. मेटलला कोरोजन कसं लागते? तुम्ही जर समजा एक मेटल घ्या, समुद्राच्या पाण्यात ठेवा, आणि एक मेटल घ्या, साध्या पाण्यात ठेवा. समुद्राच्या पाण्यातलं मेटल लवकर खराब होते, कोरोजन लागते, जंग लागते, खराब होऊन जाते. ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. असं खूप सारे उदाहरण आहे. आणि त्याचं प्रिव्हेन्शन करायचं. सांगा बरं तुम्ही, मेटलला कोरोजन लागू नये, त्याला जंग लागू नये, तर काय करता? मेटलला जंग लागू नये त्याच्यासाठी त्याच्यावर काय करते? पेंटिंग लावले जाते. काय लावले जाते? पेंटिंग. तर ह्या युनिट याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. हा 12 मार्क राहणार आहे. आणि लास्ट आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिसची प्रोसेस. जर दही जर बनवायचं असेल तर त्याची प्रोसेस सांगा बरं कसं असते? दहीला बनवण्याची काहीतरी प्रोसेस आहे ना. पहिले ते दूध असते, त्या दुधामध्ये काहीतरी निंबू किंवा काहीतरी ऍड केलं जाते, आणि ते ऍड केल्यानंतर काही दिवसानंतर मग दही बनते, है ना. त्याला कॅटॅलिसिस प्रोसेस म्हणतो. की आपण काहीतरी एका द्रावणामध्ये दुसरं मिश्रण जर केलं, ते एक वेगळी रिॲक्शन तयार होते, त्याला आपण कॅटॅलिसिस म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स. इंजिनिअरिंग मटेरियल्स म्हणजे अशी मटेरियल्स ज्या मटेरियलचा वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा यूज करून आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल हा LED टीव्ही आहे. या टीव्हीला जर आणायचं असेल तर याला पूर्ण थर्माकॉलनं हे केलेलं असते, झाकलेलं असते, पॅकिंग केलेली असते. काऊन? कारण टीव्हीचा ग्लास फुटू नये. तर हे इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे की जे इंजिनिअरिंग मटेरियल्स आपल्या प्रॉडक्टला काय करते? सेफ ठेवते. जसं मोबाईलला सेफ ग्लास असते, फ्रंटवाला बॅक कव्हर असते. काऊन घेता तुम्ही? जर गलतीनं मोबाईल खाली पडला तर फुटू शकते. म्हणून इंजिनिअरिंग मटेरियल्स आपण त्याच्यामध्ये वापरतो. असं इंजिनिअरिंग मटेरियल्स आपण पाहणार आहे 14 मार्क्सचा. असं टोटल 70 मार्क्सचा तुमचा याचा बेसिक सायन्सचा पेपर असतो. आणि बेसिक सायन्स आपल्याकडे टोटली फुल्ली डिजिटल बोर्डवर तुम्हाला मी सांगणार आहे. लाईव्ह एक्झाम्पल सहित तुम्हाला तुमचा बेसिक सायन्स घेणार आहे. जर तुम्हाला क्लास कंटिन्यू करायचा असेल, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्लास जॉईन करू शकता. थँक्यू.